आम्हाला आहे ना सियाला पार्वती बनवून आहे ना भीमाशंकरला न्यायचं होतं आणि भीमाशंकरलाच म्हणजे तिथं दर्शन वगैरे फोटोशूट वगैरे करायचं होतं. पण त्यानंतर आम्ही तिथं पोहोचल्यानंतर भीमाशंकरला पोहोचल्यानंतर बघितलं तर खूप सारी गर्दी होती आणि सियानीही थोडीशी चिडचिड केली, कारण रात्रीचा प्रवास वगैरे झाला होता, तिला भूक पण लागली होती. त्यामुळे तिने काहीच करून दिलं नाही आणि खूप असं पाऊस पण येत होता आणि थंडी पण वाजत होती. त्यामुळे तिने काहीच करून दिलं नाही तिथं. मग त्यामुळे तिथं काहीच करणं झालं नाही. म्हटलं चला म्हणजे आमच्या घराच्या पाठीमागं पण एक महादेवाचं मंदिर आहे, म्हणून म्हटलं चला घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच आम्ही हे फोटोशूट वगैरे करायला घेतलं. मी तिला रेडी वगैरे केलं. त्या दिवशी तिसरा सोमवार होता, तर म्हटलं लगेच आता तिला पार्वती बनवून आहे ना तिथं शूट वगैरे करून घ्यावा, कारण खूप दिवसापासून चाललं होतं आणि आज करू उद्या करू तर त्यामध्येच राहत होतं. पण भीमाशंकरला केलेला प्लॅन आमचा फिसकटला, त्यामुळे मग मला खूप वाईट वाटत होतं. पण चला म्हटलं भीमाशंकर नाही तर आपल्या इथल्या महादेवाला का होईना करून घ्यावा आपण. त्यानंतर आम्ही निघालो होतो महादेवासाठी आणि फायनल मंदिरामध्ये पोहोचलो. त्यानंतर सियाला म्हटलं हे ताट घे, थोडेसे बेल वगैरे फूल वगैरे दिलं होतं त्याच्यामध्ये आणि तिला म्हटलं तू म्हणजे समोर ये म्हणून, कारण ती ना ऐकतच नाही बिलकुल कोणाचं आणि तिनं तिच्या मनाचंच करते. आता हे जे नंदीची पूजा करते ना हे मी तिला काहीच सांगितलं नव्हतं. ती तिचं मनानंच करत होती, मनानंच ठेवत होती, कारण कुणाचं तरी पाहिलं असेल तिने ते. आणि आम्ही जितके तांबे भरून देत होतो ना तिने ना शूट करायच्या अगोदरच बदाबद ओतत होती देवावर, म्हणजे आम्हाला शूट पण करून देत नव्हती तोपर्यंत. तर पाणी पण ओतत होती आणि तिला म्हटलं होतं असं खाली वाकून आपण देवांना बेल वाहतो ना, तिला मी करून दाखवलं तरीसुद्धा ती काय ऐकत नव्हती. ती तिचंच करत होती सगळं, जे काही देईन ना ते वरून फेकून देत होती फक्त देवावर. असं वाटत होतं महादेवावर रुसली का काय आणि फक्त जाऊन फेकून देती त्यांच्यावर अंगावर. आणि त्यानंतर मग थोडीशी आरती वगैरे धरलं, मी ताट धरलं, कारण दिवा होताना पोळायची भीती वाटते म्हणून मग मी ताटाला धरलं आणि तिला ओवाळून घेतलं. आणि त्यानंतर म्हटलं स्लो मोशनमध्ये घ्यावं पाणी ओतताना, कारण तिने ना काही शूट वगैरे करूनच दिलं नाही. शूट करायच्या अगोदरच पाणी ओतून घेत होती फास्टमध्ये, त्यामुळे काही शूटच झालं नाही. आणि मग स्लो मोशनमध्ये एक थोडासा व्हिडिओ घेतला आणि तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता. मी तिला बेल वगैरे दिला ठेवायला, कारण लहान लेकरं त्यांना काही एवढं कळत नसतं. तर ती काय करायची, खाली वाकत नव्हती, डायरेक्टली घ्यायची आणि फेकून द्यायची महादेवाच्या पिंडीवरती. आणि तिला कसं सांगू मी समजून, हेच कळत नव्हतं. मी एकदा करून दाखवलं तरीही तिला काही समजत नव्हतं. ती वाकून म्हणजे देवावर ठेवतच नव्हती. म्हणजे भोळेच असतात लहान बाळ, पण त्यांना पण काही कळत नसते, देवाज्ञाच असते म्हणायला लागन. आणि अशा पद्धतीने तिने घेतलं करून आपलं येडवाकडं कसं तरी घेतलं तिच्याकडून थोडंसं फोटोशूट वगैरे किंवा थोडेसे व्हिडिओज वगैरे घेतले करून आम्ही बळबळ. आणि ना त्यानंतर म्हटलं चला आता ना थोडंसं तिला पाया वगैरे पडायचं शिकवावं. आणि तिला म्हणत होते मी दर्शन वगैरे घे म्हणून. आणि तिने काय केलं, त्या पिंडीवरच जाऊन झोपली, म्हणजे पिंडीला धरूनच झोपत होती ती सारखी. आणि खूप छान दर्शन खूप छान घेतलं तिने, मला ते आवडलं. पण जे बेल वगैरे टाकत होती ना ती व्यवस्थित घेत नव्हती, म्हणजे टाकत नव्हते आणि व्हिडिओला रिस्पॉन्स देत नव्हती. म्हणजे इतकं अवघड असतं लहान मुलांना ना व्हिडिओ वगैरे बनवणं किंवा हे करणं ना खूप अवघड असतं. आणि मला तर खूप पर्सनली अवघड गेलं तिचं ते शूट करणं. आणि त्यानंतर फायनली कसंबसं तिचं ते शूट वगैरे करून घेतलं आम्ही. त्यानंतर तिने महादेवाची हे केली, पूजा वगैरे केली. आणि मी पण म्हटलं महादेवा आडीवाकडी पूजा सियाने थोडंसं फेकूनच दिलं तुझ्या अंगावरती, क्षमा कर, कारण लहान बाळ आहे तिला कळत नाही. महादेवाला सांगायची काही गरज नाही आहे तशी, लहान बाळांना तो ॲडजस्ट करून घेतो. असं होता माझा